आपल्या विरोधकांनी पाहिला तरी त्यांचे नॅपकिनसह सगळे कपडे ओले होतील. आणि त्यांना एक प्रश्न पडेल की एवढं सगळं केलं, एवढी माणसं फोडली, चिन्ह चोरलं, वडील चोरले, पक्ष फोडला, तरी शिवसेना संपत कशी नाही? हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही? कारण त्यांना कल्पना नाहीये की शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून हे एक शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे. पैसे फेकून जमवलेली माणसं नाही आहेत. विचार अंगामध्ये भिनवून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे हे शिवसैनिक आहेत. आणि मी पहिल्या प्रथम तुम्हाला सगळ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. 59 वर्ष झाली हे हा जल्लोष पाहून कोणाचा विश्वास बसणार नाही. कारण शिवसेना आज सुद्धा तरुणच आहे आणि नेहमी शिवसेना ही तरुणच राहणार आहे. जो उल्लेख संजय राऊत आपण केला, पहिला मेळावा हा शिवतीर्थावरती झाला होता. प्रचंड शिवाजी पार्क भरलं होतं. म्हणजे आता जे काय म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असं आता होणार आहे तिकडे, चोरांचा बाजार, तसं तेव्हा काहीच नव्हतं. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही जणांनी शिवसेना प्रमुखांना सांगितलेलं की एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचा मूर्खपणा करू नका. पहिला एक हॉल घ्या, मग एक मैदान घ्या, मग हळूहळू टप्प्याने शिवाजी पार्क. शिवसेना प्रमुख म्हणाले काय व्हायचं ते होईल, एकतरी लोक तरी वेडे नाही तर मी तरी वेडा. दोघंही वेडे ठरले नाहीत. आणि शिवाजी पार्क तुडुंब भरून ओसंडून वाहत होतं. माझे आजोबा व्यासपीठावरती होते, शिवसेना प्रमुख होते, आणि मी माझ्या माच्या मांडीवरती समोर मैदानात बसलो होतो मांडी घालून. म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्या आणि दाढी खाजवत आहेत ते कुठे असतील मला कल्पना नाही.